माझी वसुंधरामध्ये मला वाटतं 6 कोटी चा त्याला बक्षीस जे मिळालं, निधी मिळाला. त्या निधीचं जे आहे ते आज इथं आपलं महारदर तळं आणि हत्ती तळं या तळ्याचं जी साधारण 28 एकर जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी त्या निधीतनं गार्डन डेव्हलप करावं असा एक प्रस्ताव हा चर्चेत होता. त्याची पाहणी करायला आज आम्ही सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे आज इथं पाहणी केली आणि या ठिकाणी दोन्ही तळी आहेत त्या ठिकाणी पाणी साठा नीटनेटका व्हावा, बरोबर एक चांगलं ज्याला आपण गार्डन म्हणतो इथलं जे आहे ते डेव्हलप करण्याच्या बाबतीतली चर्चा झाली. कारण आता हा संपूर्ण भाग पूर्वी नगरपालिकेत नव्हता, आता हद्दवाढीत आपल्याकडे आलाय. रिंग रोड सुद्धा जो पुढं होणार आहे तो याच परिसरातनं जाणार आहे. त्यामुळं इथं येण्यासाठी पण किंवा दळणवळणाची सोय पण चांगली पुढच्या काळामध्ये होईल आणि त्या दृष्टीनं एवढी जागा मालकीची असल्यावर एक सुंदर असं बगीचा आणि त्याला मग वॉटर बॉडी वगैरे जी नॅचरली पूर्वीपासून जी आपली आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. त्याचं आता आर्किटेक्ट वगैरे सगळे जिथं आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढची आपण प्रक्रिया जी आहे ती टप्प्याटप्प्यानं सुरू करतोय. मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळं फेज वाईज आपल्याला तो करायला लागणार आहे. पहिले 2 फेज आधी होतील आणि तिसरं फेज जे आहे त्याला थोडा जास्त निधी लागणार आहे. त्यासाठी थोडं नंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या फेजचं काम जे आहे ते आपण हाती घेणार आहे. पर्यटनासाठी याचा पर्यटनाचं जे आहे का ना, आता वरनं रिंग रोड झाला की कासला जाणारी लोक पण खाली होऊ शकतील. कारण रिंग रोड हा आपल्या कासच्या रोडनं जोडून खाली येणार आहे त्यामुळं त्याचा फायदा होईल. मेन म्हणजे शहरवासियांना एक म्हणजे काय म्हणायचं विरंगुळ्याला किंवा वेळ घालवायला किंवा मुलांना खेळायला एक चांगलं शहरातल्या लोकांना एक चांगलं ठिकाण, चांगली जागा ही या 28 एकराच्या याच्यामध्ये होणार आहे. बाबा इथं अनेक फुलपाखरांच्या जाती आहेत, अभयारण्य आहे. त्याच्यासाठी त्याचा वापर कसा केला जाणार? त्याचं आपलं आता वर्ष तर मला वाटतं कॉन्झर्वेशनच्या ह्याच्यामध्ये आपला जो फुलपाखरांच्या ह्याच्यामुळं तो वरचा डोंगर आपला जो योतेश्वरला जुना रस्ता जातो तो आहेच आणि नक्कीच इथं पण त्याचं जे काही कॉन्झर्वेशनचं जे असेल ते आपण हे करू आणि थोडंफार एन्व्हायरमेंटलिस्ट वगैरे यांना हे काम झाल्यानंतर ह्यात बरोबर घेऊन त्याचं थोडी जाहिरात होईल किंवा जे मग हे फुलपाखरं वगैरे ज्यांना आवड आहे हे करण्याची किंवा त्याच्यावर काही लोक अभ्यास करतात, काही लोक तर त्यांना पण थोडं आपण ते एन्व्हायरमेंटलिस्ट जे असतील त्यांना घेऊन आपण त्याची पण एक म्हणजे वापर म्हणा किंवा त्याची एक चांगली जाहिरात करू या सगळ्याची. भागामध्ये त्यामुळे खरं म्हणजे लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. पूर्वीचं जे होतं की वनवा लागल्यानंतर पुढच्या वर्षीचं गवत वगैरे चांगलं येतं वगैरे हे थोडं आता लोकांनी कुठंतरी हे केलं पाहिजे. तर शेवटी प्रशासन म्हणून आपल्याकडनं जेवढी जागृती करता येते तेवढे सगळेच करतात. नगरपालिका असेल, वन विभाग असेल, स्थानिक लोक असतील, जे निसर्गप्रेमी आहेत ते पण करतात. पण काही ठिकाणी दुर्दैवानं वनवे लागतात नाही, लावले जातात ही वस्तुस्थिती आहे. लागतात काय ते नॅचरली होत असतं आपण पण लागत नाही आहेत, लावले जातात जाणून बुजून. म्हणजे जे काही जुन्या गोष्टी डोक्यात असतात त्याच्यामुळं तर ह्याच्यावर लोकांनी थोडं हे करावं की हे बंद झालं पाहिजे. दुसरं ह्या वनव्यांचा धोका आपल्याला पण आहे, प्राण्यांना तर होतोच होतो, निसर्गाला पण होतो. उद्या समजा आता ते अमेरिकेतला आपण ते फॉरेस्ट फायर बघितला, शहराच्या शहरं त्या ह्याच्यामध्ये जळालेली आहेत. म्हणजे शेवटी अशी हे झाली की ते नॅचरली संपल त्यावेळेला सोडूनच दिलं सरकारने शेवटी ते विजवायचं, कारण ते विजण्याच्या पलीकडचं गेलं होतं आणि ते अजून सुद्धा टीव्हीवर व्हिडिओज वगैरे आहेत. ठीक आहे आपल्याकडे एवढं काय नसते पण असा काय प्रकार घडला, घरं पण कोणाची गावामध्ये डोंगरामध्ये असतात, कुठं काय झालं त्याचा पण विचार लोकांनी केला पाहिजे. जे ही लावणारी वनवे लावणारी आहेत पण त्याच्यासाठी एक यंत्रणा पण मला वाटते काहीतरी असली पाहिजे. समजा लागला आता शहराच्या जवळपास जरी लागला तेव्हा विझवणं वगैरेसाठी काहीतरी यंत्रणा आपली पण तातडीची तयार असली पाहिजे असं मला तर नक्की वाटतं.
बाहेर डोंगरांमध्ये लागतात तिथपर्यंत काही आपण पोहोचू शकत नाही, कारण ते काही शक्य नाही. पण शहराच्या आजूबाजूला पण जे लागतात त्यासाठी काहीतरी यंत्रणा नगरपालिकेनं तैनात ठेवावी, टँकर वगैरे किंवा अन्य काही ज्या वनवे किंवा फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो त्या विझवण्यासाठी काय करता आलं. दुसरं म्हणजे जसं या काय आपलं ते टायगर रिझर्व मध्ये ते फॉरेस्ट लाईन करून ठेवतात, एक हे ठराविक हे तिथली झाडं बिडं तोडूनच टाकायची. म्हणजे समजा वनवा जरी लागला किंवा ते पेटलं तरी तर तिथून पुढे ते जात नाही, किंवा त्याला मोठे ट्रेंचेस वगैरे काढून ठेवायचे की ज्याच्या इथनं आगीचा पुढं प्रादुर्भाव जो आहे तो होत नाही. तसं पण जरा अजिंक्य ताऱ्याच्या आजूबाजूला नगरपालिका थोडं वन विभाग या 2-3 विभागांनी मिळून करावं, तसं सूचना मी त्यांना पण देतो. किंवा तसे जर फॉरेस्ट लाईन जरी काढून ठेवल्या, फायर लाईन ज्याला म्हणतात, तरी थोडं आटोक्यात तरी राहील. बाबा, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि खरं तर एक इशारा दिला बीजेपीला त्यांनी. नाही, असं काय नाही. आम्ही शेवटी आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि मागं पण आम्ही म्हटलं की जे जिल्हा परिषदला झालं हे स्थानिक राजकारण होतं, या राज्याच्या याच्यामध्ये किंवा त्याचा विषय नव्हता. भाजप 28 वर असताना जाणून बुजून भाजपला बाजूला ठेवणं ह्या पद्धतीचं नियोजन चाललं होतं. आणि आमचं म्हणणं होतं की बा निवडणुका वेगवेगळ्या जरी आपण लढलो असलो तरी आपण युतीमध्ये, आपण सरकारमध्ये सगळे तिन्ही पक्ष मिळून काम करतो आणि आपण एकत्र येऊन काम करू, पुढचे प्रयोग करू. आम्ही अशा पद्धतीनं दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मी स्वतः बोललो होतो. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आणि शेवटी आमची किंवा पक्ष नेतृत्वाची पण अपेक्षा होती की आज भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता. ठीक आहे, आम्ही मेजॉरिटीपर्यंत पोहोचलो नाही. आम्ही जर 33-34ला पोहोचलो असतो तर नक्कीच मग आम्ही जर त्यावेळेला अशी भूमिका घेतली असती की आमचं आम्हीच करणार, दुसऱ्याने घेणार नाही, तर नक्कीच ह्यांना राष्ट्रवादीला सेनेला पण ते पटलं नसतं. असं म्हणणं की आम्ही एकटं 28पर्यंत पोहोचून सुद्धा आम्हाला जाणून बुजून बाहेर ठेवायचं. इलेक्शनमध्ये बोलणं, टीका टिप्पणी होती, सगळीकडेच झाली. राज्यामध्ये जिथे जिथं वेगळे लढले सगळीकडे झाली, पण राज्यामध्ये इतर ठिकाणी तिथल्या स्थानिक ह्याच्यावर इलेक्शन झाल्यानंतर सेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस आणि जे दुसरे आहेत त्यांना बाजूला ठेवून त्यांनी सत्ता केली ना. आता रायगडचं उदाहरण घ्या. आपल्यापेक्षा टोकाची भांडणं रायगडमध्ये तटकरे साहेब, आपले भरत शेठ, महेंद्र दळवी, थोरवे, सगळ्या आमदारांची टोकाची, आपल्यापेक्षा टोकाची टीका टिप्पणी आणि झाली, पण तरी तिन्ही पक्षांनी मिळून रायगडची जिल्हा परिषद स्थापन केली. इथं तर आपलं एवढं तर काही टोकाचं झालं नव्हतं. ठीक आहे, टीका टिप्पणी, बोलणं, कुठेतरी एखादं स्टेटमेंट वगैरे झालं असं, पण असं असताना पण हे नाही. आणि शेवटी हा जिल्ह्याचा विषय होता. मग शिंदेसाहेब आमचे नेते, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार म्हणून काम केलंय. आता तर ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या युतीचे, आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे पण आम्हाला मान्य आहे. पण हा इथला विषय होता आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी तो विषय संपलेला आहे. तर आता हे होईल किंवा त्याच्यातनं काय पुढे होईल, सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू, एवढंच विषय. महेश शिंदे आणि शिवसेनेमध्ये वाद वाढलेला आहे. महेश शिंदेचा काल भाजपमध्ये येत असल्याचं दिसतं. आता ते सेनेचा त्यांचा विषय, मला ते महेश शिंदे आणि जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्याच्यावर माहिती मिळू शकते. पण एकूण त्यांची आता त्यांनी तुमच्यासोबत भाजपसोबत आल्यामुळे त्यांची कुठेतरी कोंडी आता शिवसेनेकडनं केली जाते. जयकुमार गोरेंनी मात्र त्यांना म्हणाले की बाबा आम्ही त्यांना जी काय पाहिजे ती साथ देऊ. तुमचं काय म्हणणं? प्रियाताई ह्या पहिल्यापासून भाजपच्या पदाधिकारीच आहेत. त्या जिल्हा कार्यकारिणीवर होत्या, नंतर त्या जिल्हा परिषद त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर लढवली, निवडून आल्या आणि आम्ही त्यांचं नाव भाजपच्या म्हणून आम्ही त्यांचं नाव पुढे केलं. त्यामुळे आम्ही काय सेनेचं कुठं काही करून फोडून केलं असं नाही होत. आम्ही आमच्या ज्या भाजपच्या होत्या त्यांचं नाव पुढे. 2 सदस्य फुटले, कोरेगावचे 2 सदस्य फुटल्यानंतर त्यांच्याबद्दलचा रोष वाढला. कसं आहे, हो, एक लक्षात घ्या की सेनेचे किंवा राष्ट्रवादीचे जे आले आमच्या बरोबर, शेवटी आमचं म्हणणं येत नाही की बाबा त्यांना तुमच्या बरोबर किंवा तुमच्या विचारावर
तर तुम्ही त्यांना सांभाळू शकला नाही असं त्यातलं आहे. आम्ही कुठं त्यांच्या मागे लागलो किंवा त्यांना हे करून आणलं असं आहे ना. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला बीजेपीचा धोका वाटतो का? म्हणून बीजेपीला निवडून पाडण्याचा प्रयत्न झाला. असं काय ना, आज राज्यसभा सगळ्यांनी मिळून हे केली, विधान परिषद आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, असं काय नाही. आता आम्हाला तर काय राष्ट्रवादी आणि सेनेचा धोका नाही वाटत. तुम्हाला आमचे त्यांना मित्र तुमचं पक्ष, वाटतं का? त्यांना आमच्याबद्दल अशी का भीती वाटते ते त्यांना विचारलं, वाटत असली तर. पण मला नाही वाटत. आमचे पालकमंत्री एकदम ताकदीचे आहेत. शंभूराजांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं काम चाललंय आणि आमचा पालकमंत्र्यांवर नक्की विश्वास आहे. तुम्ही मिठी मारली नाही, फक्त मिठी मारू शकतो असं म्हणाला होतं. नाही, मी म्हटलं आमची तयारी आहे. त्यांनी म्हणजे थोडं त्यावर जरा अंतरावर ठेवलं. महाराज साहेब, सातारकरांना प्राधिकरण आठवीचं पुस्तक आहे, त्याच्यामधून मराठा साम्राज्याचा नकाशा दाखवणारा नकाशा आहे, तो वगळलाय आणि त्याच्या प्रतिक्रिया पण वृषाली राजे यांनी सुद्धा त्याच्यावर 24 तारखेला मोर्चा काढलाय. शासनाकडनं त्याच्यावरची जी आहे ती मुख्यमंत्री वगैरे यांनी केलेली आहे. त्यामुळं त्याच्यावर निर्णय नक्की होईल. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या पण पर्यंत पोहोचलेला आहे आणि मराठा साम्राज्य किंवा छत्रपतींच्या ह्याच्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस हे 100% संवेदनशील आहेत. कुठेही अशा पद्धतीनं छत्रपतींच्या इतिहासाबद्दल अन्यायकारक काही होईल शासकीय ह्याच्याकडनं, यंत्रणेकडनं किंवा केंद्रातल्या सुद्धा, ते देवेंद्रजी पण चालवून घेणार नाहीत, खपवून घेणार नाहीत. त्याच्यामध्ये योग्य निर्णय नक्की. आयटी पार्क शिवसेनेनं आणला असं काल आयटी उद्या पार्क सांगितलं. असेल, फलटणचे एमआयडीसी शिवसेनेनं आणले. असेल, मुनावळ्याचा प्रकल्प असेल, हे सगळे एकनाथ शिंदेमुळेच प्रकल्प आले. आलेले आहेत. उदय सामंत तसं सांगितलं की शिवराजांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आयटी पार्क सातारचं होते. बाकीचे सगळे नाही, चालेल ना. आता शेवटी आमचे सहकारी मंत्री आहेत, ते आता स्टेजवर आल्यावर त्यांना तेवढं तर बोललंच पाहिजे. तिथं आल्यावर त्यांनी माझं नाव घेतलं तर कसं चालेल. महाराज साहेब, सातारकरांना प्राधिकरण गटराचं पाणी पाजतंय, या संदर्भात काय आपण त्यांना आता बऱ्याच वेळेला हे दिल्यात, पण अजून त्यांची स्कीम पूर्ण जी चालू झाली पाहिजे ती दुर्दैवानं झालेली नाही. काही ना काही अडचणी येत राहतात, जी वस्तुस्थिती आहे. पण अजून सुद्धा लवकरात लवकर ते जे लिकेजेस वगैरेचा मेजर इश्यू आहे तो थोडा प्राधिकरणानं, मी त्यांना मागे पण बोललोय, पण जेवढं गांभीर्य त्यांना कामं करून घ्यायचं पाहिजे तेवढं गांभीर्य नक्कीच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण शेवटी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या मागे लागून काम आपण, जे लिकेजेसचा मेन इश्यू आहे, म्हणजे जे घाण पाणी येते ती लिकेजेसमुळे येते. ते काय खालनं पंपिंग होत आहे, पण मेन लिकेजेस कुठं कुठं आहेत ती वेळच्या वेळी ह्यांनी जर बंद केली आणि वेळच्या वेळी केलं, थोडं कामामध्ये प्राधिकरणानं काय म्हणायचं तत्परता दाखवली पाहिजे. म्हणजे प्रॉम्प्टपणा जो म्हणतो, वेळच्या वेळी गेलं तर एवढं टोकाला विषय आणि मग 4-4 दिवस पाणी येत नाही. आता त्या 5-6 टाक्या सुरू केल्या तेव्हा 8 कॉलन्यांचे विषय मिटले ना. जे पूर्वीच्या कॉलन्यांमध्ये पाणी येत नव्हतं, पण आता बाकीच्या लवकर त्यांनी ज्या काही ते सुरू कराव्यात त्याचं नियोजन करावं. त्यांचं पण मी आढावा सगळ्याचं घेईन लवकर. आणि उन्हाळा आता यंदा पाऊस कमी आहे, त्यामुळे माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे की पाणी काटकसरीनं सगळ्यांनी वापरा. नगरपालिकेनं पण नीट नियोजन पाण्याच्या बाबतीमध्ये आत्तापासूनच करावं. आणि दुसरं म्हणजे प्राधिकरणानं पण नीट नियोजन करावं, कारण एल निनोचा इफेक्ट यंदा भारतावर राहील आणि महाराष्ट्रावर पण राहील अशी एकंदर मेटेओरॉलॉजिकल ज्या 4 का 5 यांनी तसं रिपोर्ट दिलेत. त्यामुळे धोका जो आहे तो आपण बघून पुढचं नियोजन केलं पाहिजे. प्राधिकरणानं रस्ते सुद्धा नवीन झालेले शाहूनगर मधले सर्व रस्ते असे खोदून काढलेले. पाईपलाईन टाकायची होती तर त्याचं नियोजन आधी करायला हवं होतं, मात्र असं झालेलं दिसत नाहीये. ठेकेदार असतील किंवा प्राधिकरणातील सगळा भोंगळ कारभार चाललाय. पाणी तर आता पोहोचवणं गरजेचं आहे, कारण ती सगळ्यात महत्वाची गरज आहे आपली. जिथं काही असं झालेले असतील रस्ते ते त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा प्राधिकरणाच्या स्कीम जी आपली आहे त्याच्या पैशातनं आपण
परत पूर्ण करून घेऊ. आता थोडं नियोजन चुकलं असेल पण आता ते करून तर घ्यायला लागणार. पाईपलाईन तर टाकल्याच पाहिजे, त्याला काय पर्याय नाही. महाराजसाहेब, नगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी विसंवाद दिसतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही सभेत पण गोंधळाचं वातावरण झालं आणि आता हे काही अधिकाऱ्यांच्या अंगावर नगरसेवकाचे माझे नगरसेवक काय असेल ते अंगावर धावून गेल्याचा प्रकार झालेला आहे. मग तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं आहे? नाही असं हे नाही, थोडं चर्चेत परत एक बैठक घेऊन आपण त्याच्यावर नीटनेटकं कामकाज चालेल याच्याबद्दल बैठक घेऊ.